जेलमध्ये सकाळ लवकर उठायचं, 5:30 झालं ठण 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 बेल वाजणार. तुम्ही झोपीत असू द्या ना तर काय का असं ती माणसं तुम्हाला उठायला लागतायच. उठलं का लगेच असं नाही की लगे उठला आणि तुम्ही लगे लगवीला गेला आणि कुठं बाथरूमला गेला, नाही. उठलं का तुमच्या इथं उठायचं, डोळे बिळ चोळायचं, लगे नंबर 1 2 3 4 5 नंबर चालू. प्रत्येकचा नंबर, कारण मोपायचं. झोपायच्या आधी बी मोपायचं, झोपायचं झाल्यावर बी मोपायचं. मग ती मोपणी चालायची अशी. मग सगळ्याची मोपणी झाली का बाहेर यायचं. मग बाहेर आलं का तिथनं टाइम भेटायचा तासभर. तुम्ही नाश्ता करा, आंघोळ करा, हे करा. नाश्ता झालं का मग परत लगे हे झालं का लगेच त्यांचं देशातलं राष्ट्रगीत असायचं, राष्ट्रगीत म्हणायचं. म्हणजे जेलमधली एक ठरलेली असते आणि ती सकाळ 5:30 सुटलेला दुपारी परत 2 वाजता बंद होतो. दुपारी एकदा बंद झाला की परत डायरेक्ट सकाळी 5:30. आणि खरं सांगतो बरं मित्रांनो, सध्याच्या तरुण पिढीला मी तुम्हाला कुठला संदेश देत नाही, पण एक तुम्हाला लय छोट्या भावासारखं एकदम मायाने एकदम ममतेनं सांगतोय, आयुष्यात कुठला गुन्हा करू नका, कुणाला कधी त्रास देऊ नका, जेलमध्ये जायची कुणावरती वेळ आणू नका. मित्रांनो, तुम्हाला जर हा अनुभव नसेल तर तुम्हाला सुरुवातीला वाटेल, पण ज्या दिवशी तुम्ही जेलमध्ये जाल ना त्या दिवशी तुम्ही महेश मोठ्याला आठवाल. काय यार, कोणीतरी बोलत होतं, कोणीतरी सांगत होतं समजून की नको यार त्या गोष्टी करू, माहितीये. त्यामुळे भाईगिरी गुंडगिरी की तुमच्या आई बहिणीला वाचवता नाही येऊ द्या. तुमच्या आईवर अन्याय होते, तुमच्या बहिणीवर, तुमच्या बायकोवर अन्याय होते, त्यावेळेस तुमची गुंडगिरी बाहेर येऊ द्या. त्याच्या पलीकडे तुमची गुंडगिरी काही कामाची नाही.